फ्रेंड्स, हाव आर यू, कसे आहात? आज आपण एक सिंपल अतिशय पॉईंट बघणार आहे, कॅपलरी ॲक्शन्स. इझी आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स बघणार आहे आणि सगळ्यात आता सोपा पॉईंट आहे. त्या अगोदर बघा, आपण कॅपलरी ट्यूब म्हणजे काय बघायचं आहे. कॅपलरी ट्यूब म्हणजे काय असणार आहे? असे ग्लास ट्यूब असणार आहे आणि व्हेरी फाईन बोर असणार आहे. बोर म्हणजे छिद्र, व्हेरी फाईन, ॲप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर. आणि ओपन बोथ एंड्स, आणि ती ओपन कशी असणार आहे? बोथ एंड्सने असणार. त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅपलरी ट्यूब. बघा, ए ग्लास ट्यूब, a glass tube having very fine bore, approximately किती सांगितलं तुम्हाला? 1 मिलीमीटर, and open at both ends is called, तिला आपण करणार कॅपलरी ट्यूब्स. ही कॅपलरी ट्यूबचं तुम्हाला प्रॅक्टिकलला आहे. सरफेस टेन्शन म्हणून एक एक्सपेरिमेंट आहे, त्यामध्ये ह्या कॅपलरी ट्यूबची काय काढायची असते? रेडियस. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला एक्सपेरिमेंटमध्ये होईल. ओके, कॅपलरी ट्यूब बघायला मिळेल आणि त्याची रेडियस बाय युजिंग ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या साहाय्याने काढतात. ते तुमचं प्रॅक्टिकल्सला होऊन जाईल. मग आता अशी ग्लासची ट्यूब असणार आहे, त्याचा जो डायमीटर, रेडियस किंवा होल जे असणार अतिशय लहान असणार, व्हेरी फाईन, आणि ओपन कशी असणार आहे? बोथ एंड्स. तिला आपण करणार आहे कॅपलरी ट्यूब. म्हणजे ग्लासची असणार, सगळ्यात महत्त्वाचं ग्लास ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर आणि ओपन बोथ एंड्स, तिला आपण करणार आहे कॅपलरी ट्यूब्स. ओके, आता बघा, ही जी कॅपलरी ट्यूब आहे ती आपण काय करणार आहे? 2 बिकर्स घेतलेत, त्यात वेगवेगळे लिक्विड्स घेतलेले आहेत. एक वॉटर घेतलेले ह्याच्यामध्ये, ह्याच्यात मर्क्युरी. ओके, मर्क्युरी मीन्स पारा. आपल्याला माहिती आहे लिक्विड जे घेतलेलं आहे बिकरमध्ये वॉटर्स, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय घेतलेलं? मर्क्युरी. आणि त्या एका, हे फर्स्ट फिगर, ही सेकंड फिगर. ह्या वॉटरमध्ये आपण ही कॅपलरी ट्यूब व्हर्टिकली अशी काय करणार आहे? आपण डीप करणार आहे, बुडवणार आहे. आणि जर ऑब्झर्व केलं तर ही तर आपल्याला काय असं आपलं ऑब्झर्वेशन असणार? लिक्विड लेवल राईज झाल्यागत दिसेल तुम्हाला. लिक्विड लेवल काय होईल? राईज. आणि तीच सेम कॅपलरी ट्यूब, सेम बोर असलेली, सेम रेडियस असलेली, जर आपण कशामध्ये डीप केली? मर्क्युरीमध्ये जर डीप केली, तर ते ऑब्झर्वेशन जे असणार आहे आपल्याला, हे लेवल्स काय झालेले असणार आहे? फॉल झालेले. बघा, म्हणजे एका लिक्विडमध्ये लेवल काय होते? राईज होते. एका लिक्विडमध्ये राईज काय होते? लेवल काय होते? फॉल्स होते. येते का लक्षात? म्हणजे कोणतं लिक्विड लाईक मर्क्युरीमध्ये फॉल्स होते आणि हे काय होते? राईज होते. म्हणजे हा जो अद्भुत काहीतरी आहे, म्हणजे फेनॉमेना आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅपलरी ॲक्शन्स. त्याला काय म्हणणार आहे? कॅपलॅरिटी सुद्धा म्हणू शकतो. बघा, त्याची डेफिनेशन काय असणार आहे? बघा, द फेनॉमेना. कोणता फेनॉमेना? राईज ऑर फॉल्स. काय राईज ऑर फॉल्स होते? हे लिक्विड म्हणूया. आता मर्क्युरी आणि लिक्विड आहे, वॉटर पण लिक्विड आहे. म्हणजे राईज ऑर फॉल्स ऑफ ए लिक्विड कशामध्ये राईज ऑर फॉल्स होते? इनसाइड ए कॅपलरी ट्यूब व्हेन इट इज डीप्ड इन ए लिक्विड. जेव्हा आपण डीप करतोय त्यावेळेस ते काय होते? राईज ऑर फॉल्स होते. त्याला आपण करणार आहे कॅपलरी ॲक्शन किंवा कॅपलॅरिटी. बघा त्याची डेफिनेशन. द फेनॉमेनॉन the phenomena of rise or fall, the rise or fall of a liquid inside the capillary tube when it is, म्हणजे ती capillary tube is dipped in the liquid is called capillarity.
ओके, समजलं कॅपलॅरिटी म्हणजे काय. म्हणजे कॅपलरी ट्यूब जर आपण जर लिक्विड लाईक वॉटरमध्ये जर डिप केली तर लिक्विड लेवल काय होते, राईज होते. आणि तीच कॅपलरी ट्यूब आपण कशामध्ये लिक्विड लाईक मर्क्युरीमध्ये जर डिप केली तर लिक्विड लेवल काय होते, फॉल्स होते. हा जो फेनॉमेना आहे काय तर अद्भुत आहे. ओके, म्हणजे तीच कॅपलरी ट्यूब राईज एका ठिकाणी राईज होते एका लिक्विडमध्ये, दुसऱ्या लिक्विडमध्ये फॉल्स होते. हे काय तर वेगळं आहे, त्यालाच आपण काय म्हणते कॅपलॅरिटी किंवा कॅपलरी ॲक्शन्स. बघा, द फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल्स. काय राईज ऑर फॉल्स होते, लिक्विड. लिक्विड म्हणजे वॉटर आणि मर्क्युरी कशामध्ये, इनसाइड द कॅपलरी ट्यूब. किंवा वेन इट इज, म्हणजे कॅपलरी ट्यूब काय करणार आपण डीप बुडवणार आहे कशामध्ये, इन द लिक्विड, त्याला आपण करणार आहे कॅपलॅरिटी किंवा कॅपलरी ॲक्शन्स. आता राईज का होते, फॉल्स होते, आपण त्याचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ॲक्च्युली राईजच का होते आणि फॉल्स का होते, मी सांगितलं म्हणून तुम्ही मानताय असं नाही, आपण ते नंतर बघणार. कॅपलरी फॉल्स आणि कॅपलरी राईज ह्याच्यानंतरचा तो पॉईंट आहे. त्याबद्दल आपण ॲप्लिकेशन बघूया कॅपलरीचे. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला काय ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस लाईट जाते, लाईट गेल्यानंतर आपण घरात बघा मेणबत्ती किंवा विक लॅम्प माहिती आहे तुम्हाला. त्याला आपण बघा खेडेगावात चिमणी म्हणतात त्याला, चिमणी, ती उडणारी चिमणी नाही. बघा ह्यात आपण असे मेटलचं एक भांडं हे असतं, आपण केरोसिन काही इथपर्यंत भरत नाही. आणि ही जो एक कॉटन घेतो आपण असं किंवा कापड, आणि हे जे केरोसिन आहे त्या कॉटन किंवा कपड्यात ह्याच्यातून काय होणार आहे, असं राईज होतं. इथं काय होतं, राईज. आणि इथं आपण पेटवतो आणि आपल्याला म्हणजे हे जे ऑइल आहे किंवा देवाची इथं पण आपण लावतो, बरोबर आहे. म्हणजे ऑइल, हे जे ऑइल आहे ते काय होतं, राईज अप द विक लॅम्प. ओके, ठीक आहे. हे कशामुळे होतं, ड्यू टू द कॅपलॅरिटी. हे कॅपलरीमुळे होतं. लिक्विड काय होतं, हे ऑइल काय होतं, राईज अप. हे कशामुळं, ड्यू टू द कॅपलरी ॲक्शन्स. समजलं, म्हणजे ऑइल राईज अप विक ऑफ लॅम्प. दुसरं जे आहे बघा, ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर कपडे जो टॉवेल असतो, टॉवेल्स असे नंबर ऑफ हे बनलेले असतात, धागे असतात. ओके, ते धागे काय करतात, सक्स वॉटर्स, जे आपल्या शरीरावरती वॉटर्स आहेत ते काय करतात, सक्स. हे कशामुळे, ड्यू टू द कॅपलॅरिटी किंवा कॅपलरी ॲक्शन्समुळं. बघा, क्लॉथ रॅक सक्स वॉटर्स, किंवा जे चिंदी असते, एखादे पाणी सांडलं असेल आणि आपण त्याच्यावरती फडकं ठेवतो, ती चिंदी ठेवतो, ते काय करतं, सक्स, शोषून घेतं वॉटर्स. हे कशामुळे, ड्यू टू द कॅपलरी ॲक्शन्स किंवा कॅपलॅरिटी. नंतर जे रॉक्स, मोठे खडक वगैरे, त्यात बघा जे क्रेव्स असतात, असे चिरा भेगा वगैरे असतात, त्यासुद्धा वॉटर काय होतं, राईज होतं. हे कशामुळे, ड्यू टू द कॅपलरी ॲक्शन्स किंवा कॅपलॅरिटी. नंतर आपल्याला माहिती आहे जे ट्रीज वगैरे असतात, खूप मोठमोठे ट्रीज असतात. आपल्याला प्रश्न पडला असेल, हे जे ट्रीजला जे लीव्ज आहेत, ब्रँचेस आहेत, त्यांना जे सॅप, अर्क, वॉटर्स जमिनीतून जे रूट्स पोचवतात, हे कशामुळे होतात, असे ड्यू टू द कॅपलरी ॲक्शन. बघा, सॅप अँड वॉटर्स, बरोबर आहे. जे अर्क आहे जमिनीतला किंवा वॉटर आहे, राईज, वर जातं, बरोबर आहे. कुठं, टॉप मोस्ट नेट्री. हे कशामुळं, कॅपलरी ॲक्शन्स किंवा कॅपलॅरिटी. किंवा ब्लोटिंग पेपर माहिती आहे, ज्यावेळेस आपण शाई पेन वापरत होतो, त्यावेळेस शाई जर सांडली असेल तर ब्लोटिंग पेपर वापरतो, ती शाई काय करतो, तो ब्लोटिंग पेपर ॲब्सॉर्ब करतो. हे ड्यू टू द कॅपलरी ॲक्शन्स. असे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. परीक्षेला बघा डेफिनेशन कॅपलरी ट्यूबची विचारत नाहीत, काय विचारणार, कॅपलॅरिटी किंवा कॅपलरी ॲक्शन्स. कॅपलॅरिटी किंवा कॅपलरी ॲक्शन्स म्हणजे काय आणि त्याचे 4 युजेस ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवा. ओके, सिम्पल आहेत, लक्षात ठेवा. राईज ऑर फॉलचा हा जो फेनॉमेना आहे, बरोबर आहे, कशामध्ये, इनसाइड द कॅपलरी ट्यूब वेन इट इज डीपड, त्याला आपण करणार आहे कॅपलॅरिटीज. क्लिअर, समजलं, ठीक आहे. आता आपण हे जे लिक्विड राईज का होतंय, फॉल्स का होतंय, त्याचा आपण आता काय करू, डिटेल्समध्ये स्टडी करू. ओके, so यासाठी सेपरेट क्वेश्चन असतो, व्हाय लिक्विड राईज ऑर फॉल्स इनसाइड द कॅपलरी ट्यूब, एक्सप्लेन.
लिक्विड राईज का होतं किंवा फॉल्स का होतं कॅपलरी ट्यूबमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. अतिशय सिंपल आहे, आपण कॅपलरी फॉल्स बघणार आहे. जनरली कसं आहे, इथं आपण आता 2 इफेक्ट ऑब्झर्व केले. ज्यावेळेस आपण कोणते 2 इफेक्ट ऑब्झर्व केले, ज्यावेळेस आपण कॅपलरी ट्यूब कशामध्ये डीप केली, वॉटरमध्ये डीप केली, तर लिक्विड काय झालं, राईज. ओके. आणि दुसरं काय आपला इफेक्ट आपण ऑब्झर्व केला की तीच कॅपलरी ट्यूब मर्क्युरीमध्ये डीप केली की लिक्विड लेवल काय झालं, फॉल झालं. ओके. हे 2 इफेक्ट आपण ऑब्झर्व केलेले आहेत आता तेच आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं कॅपलरी फॉल्समध्ये. ओके. बघा आता सिंपल आहे. अगोदर मी डायग्राम्स काढतो. आपण बीकर घेतलेला आहे, क्लीन असणार आहे तो. 2 डायग्राम काढतो. त्या बीकरमध्ये आपण लिक्विड लाईक काय घेणार आहे, मर्क्युरी. ओके. मर्क्युरी म्हटलं की जो शेप असतो कसा आहे, तो कॉन्व्हेक्स. बघा मागचे प्रिव्हियस लेक्चर तुम्ही आठवा, कारण इथं कोहेसिव्ह फोर्स काय असतो, ग्रेटर दॅन कशापेक्षा, ॲडिसिव्ह फोर्सपेक्षा. त्या लिक्विड मॉलिक्युलचा रिझल्टंट कुठं असतो, इनसाइड. हे कॅपलरी ट्यूब काढतोय मी, थोडीशी मोठी दाखवतोय, हे आपल्याला समजायला सोपं जाईल. आणि हा जो मेनिस्कस आहे इनसाइड, आता पूर्ण आहे मर्क्युरी बरं का, काय दाखवतो मी वाटल्यास. कॅपलरी फॉल समजला ना तर कॅपलरी राईज समजायला सोपं आहे. अतिशय इझी. आपण हे लिक्विड लाईक मर्क्युरी घेतलेले, तीच डायग्राम मी काढतोय. ज्यावेळेस तुम्ही कॅपलरी ट्यूब मर्क्युरीमध्ये डीप केली की तुम्हाला डायरेक्ट असं दिसणार आहे लगेच. आणि त्याच्या अगोदर हे फॉल्स होते, ते आपल्याला कंडिशन्स अगोदरची, बिफोर द कंडिशन्स आपल्याला काय करायचं, स्टडी करायची. बिफोर द लिक्विड फॉल्स ही कंडिशन्स आपल्याला काय करायचे, स्टडी करायची. आफ्टरची झाली लास्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही मर्क्युरी घेतलं आणि त्यात कॅपलरी ट्यूब डीप केली की तुम्हाला असं दिसणार आहे. पण ते फॉल्स का होतं त्याचं आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा सुरुवात करायची कॅपलरी फॉल्स. बघा कन्सिडर लिक्विड लाईक मर्क्युरी, बरोबर आहे. टेकन इन ए बिकर्स. आपण लिक्विड लाईक मर्क्युरी घेतलेले, बिकरमध्ये घेतलेले, आणि त्यामध्ये आपण कॅपलरी ट्यूब काय करणार आहे, डीप करणार आहे. पहिल्यांदा गोष्ट म्हणजे मर्क्युरी लक्षात ठेवा, आपली कॅपलरी ट्यूब काय ग्लासची आहे. मर्क्युरी डज नॉट वेट्स द सॉलिड, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ग्लास ट्यूबला तो काय होत नाही, चिटकत नाही. नाव द मेनिस्कस, इथला जो मेनिस्कस बघितला, मेनिस्कस इन द कॅपलरी, बरोबर आहे, इज कसा आहे, तो अप्पर कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे इट्स लाईक असा आहे तो अप्पर कॉन्व्हेक्स. हा कॉन्व्हेक्स आहे, अप्पर कॉन्व्हेक्स. हाच मी इथं झूम केलेला आहे थोडा. बघा म्हणजे आपण काय केलेलं, एक बिकर घेतलेलं आहे, त्यामध्ये काय घेतलेलं आहे, मर्क्युरी घेतलेला आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण कॅपलरी ट्यूब डीप केलेली. कॅपलरी ट्यूब ही ग्लासची आहे आणि आपल्याला माहिती आहे ग्लासला मर्क्युरी चिटकत नाही. मर्क्युरी डज नॉट वेट्स द ग्लास.
नाव द मेनिस्कस इन द कॅपलरी तो कसा आहे, अप्पर, वरचा जो अप्पर कॉन्व्हेक्स आपण म्हणू, ॲज शोन इन फिगर्स. ओके, आता आपण 4 पॉईंट ही आपल्याला कंडिशन शिकायची बिफोर. ही काय तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्ही मर्क्युरी टिप डीप केली, मर्क्युरीमध्ये तर फॉल्स दिसेल डायरेक्ट इमिजिएटली विदिन सेकंड, वेळसुद्धा लागणार नाही. पण ती फॉल्स का होते ते आपल्याला बिफोरची कंडिशन्स काय करायची, स्टडी करायची. ठीक आहे, बघा आता आपण लिक्विड लाईक मर्क्युरी घेतलेलं आहे बिकरमध्ये, त्यामध्ये कॅपलरी ट्यूब व्हर्टिकली डीप केलेले. मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास किंवा कॅपलरी ट्यूब्स. ना मेनिस्कस जो असणार आहे, हा जो मेनिस्कस आहे तो कसा आहे, अप्पर कॉन्व्हेक्स. ठीक आहे, आता आपण 4 पॉईंट कन्सिडर करणार आहेत. बघा इथलं एक पॉईंट म्हणू ए पॉईंट, हा ए पॉईंट, हा काय असणार आहे बी पॉईंट, एक सी पॉईंट, तुम्ही सी पॉईंट इकडे घ्या किंवा इकडे घ्या, आणि हा डी पॉईंट्स. ओके, 4 पॉईंट्स घेतलेले आहेत. एक जो घेतलेला आहे तो कोणता घेतलेला आहे, ए पॉईंट्स. नंतर दुसरा जो घेतला आहे तो बी पॉईंट्स, आणि हा जो आहे तो सी पॉईंट्स. आपण 4 पॉईंट कन्सिडर करतोय. कन्सिडर 4 पॉईंट्स ए बी सी डी. आता ते ए बी सी डी पॉईंट्स कुठे आहेत ते आपण बघू. पहिला जो पॉईंट असणार आहे, द पॉईंट ए जो असणार आहे तो जस्ट अबोव द कॉन्व्हेक्स सरफेस, अँड तो कुठे, इनसाइड द कॅपलरी ट्यूब. म्हणजे हा जो पॉईंट ए जस्ट कुठे अबो आहे, कशाच्या, कॉन्व्हेक्स सरफेसच्या तो अबो आहे, आणि तो कुठे सगळ्यात महत्त्वाचं आतमध्ये, इनसाइड द कॅपलरी ट्यूब. दुसरा जो असणार आहे, द पॉईंट बी जस्ट काय असणार आहे, बिलो द कुणाच्या, त्या कॉन्व्हेक्स सरफेस, आणि तो कुठं असणार आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ओके, म्हणजे हा जो बी पॉईंट आहे तो कुठे, जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कुठे, कॅपिलरी ट्यूब्स. ओके, तिसरा पॉईंट बघू आपण, हा सी पॉईंट घेऊया. द पॉईंट सी व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ह्याच्यानंतर आपण कॅपिलरी राईज बघणार आहे, म्हणजे समजायला सोपंच आहे. द पॉईंट जो सी आहे तो कुठे बघा, द पॉईंट सी जस्ट अबोव द प्लेन सरफेस. हा जो प्लेन सरफेस, तुम्ही हा पॉईंट सी इथं घ्या किंवा इथं कुठेही घ्या, प्लेन सरफेस बघा, पॉईंट सी जस्ट अबोव द प्लेन सरफेस, अँड तो इनसाइड आहे का आउटसाइड आहे, आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. ओके, आउटसाइड आहे तो. आणि चौथा जो पॉईंट आहे तो पॉईंट डी जो असणार आहे जस्ट बिलो, खाली असणार आहे पॉईंट सीच्या किंवा प्लेन सरफेसच्या. द पॉईंट डी जो असणार जस्ट बिलो द प्लेन सरफेस, आणि तो कुठं असणार आहे, आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. बघा 4 पॉईंट समजले कुठे आहेत. ए पॉईंट जस्ट अबो आहे कुठे, कॉन्व्हेक्स सरफेसच्या, आणि तो कुठे इनसाइड द कॅपिलरी. पॉईंट बी कुठे, जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. सी आउटसाइड आहे, डी बिलो आहे. ओके, आता लक्षात, प्रत्येक पॉईंटचे इथं प्रेशर असणार आहे, लक्षात. लेट द प्रेशर, द PA, PB, PC and PD are the values of pressure at point A, B, C and D respectively.
प्रत्येक ठिकाणी प्रेशर असणार, इथं पण प्रेशर असणार, इथं पण प्रत्येक ठिकाणी प्रेशर असणार आहे आपण अगोदर शिकलेलो आहे. तर ते कुठलं असतं ते आपण बघूया. बघा इथं प्रेशर. अजून एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात, वी नो दॅट, आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं आहे. वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे लक्षाचं, द प्रेशर आपल्याला माहिती आहे कुठं जास्त असतं, कॉन्केव का कॉन्वेक्सवरती. द प्रेशर ऑन कॉन्केव साइड ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स साइड. प्रेशर हे नेहमी कुठं जास्त असतं, कॉन्केव साईडवरती जास्त असतं. कशापेक्षा, कॉन्वेक्स. आठवतंय का बघा प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं तर हा ए पॉईंट होता आणि हा बी पॉईंट होता, प्रेशर कुठं होतं, इथं जास्त होतं मागचं प्रिव्हियस लेक्चर. नंतर आपण असा बघितलं शेप, इथं ए पॉईंट आणि हा बी पॉईंट, प्रेशर इथलं काय होतं, कमी होतं आणि इथं काय होतं, जास्त. मागचे व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तुम्हाला. कायम लक्षात, प्रेशर ऑन कॉन्केव साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स साइड्स. ओके, बघा आता इथं बघा, हा जो आहे हा बी पॉईंट आहे इथं, आणि इथं काय ए पॉईंट आहे. आता मला सांगा प्रेशर कुठं असणार आहे जास्त, हा जो आहे तो हा कॉन्केव आहे आणि वरचा काय कॉन्वेक्स आहे. ओके, मेनिस कसं दिसतो ना, वरचा कॉन्वेक्स खालचा कॉन्केव. मग प्रेशर कुठं जास्त असणार आहे ह्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे, प्रेशर ॲट पॉईंट बी ग्रेटर दॅन काय असणार आहे, ॲट पॉईंट ए. क्लिअर. इथं प्रेशर काय असणार आहे जास्त, कशापेक्षा, कारण कॉन्केवरती प्रेशर काय असतं, नेहमी जास्त असतं. आता दुसरं बघा, मला ह्यात सांगा पी ए, प्रेशर ॲट पॉईंट ए आणि प्रेशर ॲट पॉईंट सी काय असेल, कोण जास्त असेल, हा जास्त का हा जास्त असेल. पॉज करून विचार करा, थोडा असेल, हा जास्त का हा जास्त, इक्वल असणार आहे. काय इक्वल असणार आहे, वरून जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या सरफेसवरती काय असणार आहे, सेम असणार आहे. ह्याला कारण काय द्यायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एटीएम म्हणजे ते मशीन नाही पैशाचे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही लिहू नका परीक्षेला. ओके, म्हणजे इथल्या जेवढे वरच्या सरफेस आहे त्याच्यावरती जे प्रेशर असणार आहे, आता आपण 2 पॉईंट कन्सिडर करतो म्हणून ठीक आहे, तर तिथं प्रेशर काय असणार आहे, सारखं असणार आहे. का, ड्यू कशामुळं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वरचा जो दाब असणार आहे वातावरणाचा, तो ह्याच बाजूला सगळीकडे काय असणार आहे, सारखा असणार आहे. ओके, मग ह्यात मला सांगा पी सी आणि पी डीमध्ये काय असेल, कोण मोठा असेल, पी सी आणि पी डी. पी सी आणि पी डी कसे आहेत, हा सी आहे आणि हा डी आहे, सरफेस कसा आहे, प्लेन, आणि प्लेन सरफेसला प्रेशर काय असतं, सेम असतं. मागचा व्हिडिओ आठवतोय का बघा, प्लेन सरफेस, लिक्विड प्लेन सरफेस, लिक्विड कॉन्केव सरफेस आणि कॉन्वेक्स सेम असतं. जेवढं प्रेशर इथं आहे तेवढंच ह्या पॉईंटला प्रेशर आहे, प्लेन सरफेस किंवा हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस. ओके, आता पी इज इक्वल टू पी सी आणि पी सी इज इक्वल टू पी डी, त्यामुळे हे दोघं असणार आहेत इक्वल. देअरफॉर पी इज इक्वल काय असणार आहे, पी डी. सिम्पल आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण पी इज इक्वल टू पी डी, पण पी ए हा काय लेस दॅन आहे, म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे, ह्याच्यापेक्षा लहान असणार आहे. म्हणजेच पी बी हा काय असणार, ग्रेटर दॅन पी डी. हे समजणार. पी इज इक्वल टू पीचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पी सी इज इक्वल टू पी डी. प्लेन सरफेस असल्यामुळं इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर काय असणार आहे, सारखं असणार आहे. आणि हे दोघं इक्वल आहेत, हे दोघं इक्वल आहेत, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे, इक्वल. मग पी इज इक्वल टू काय असणार आहे, पी डी. मग मला सांगा पी ए हा काय लेस दॅन आहे पी बीपेक्षा, त्यामुळे पी डी सुद्धा काय असणार, लेस दॅन. बघा बट, पण तो डायग्राममध्ये बघा, बट द पॉईंट बी अँड पॉईंट डी, हे पॉईंट डी अँड बी आणि डी कसे सेम लेवल आहेत. बट द पॉईंट बी अँड डी आर द सेम लेवल, आर द सेम लेवल आहेत. परंतु आपण काय सांगताना सांगतोय, इथं डायग्राम इथं तर दिसते पॉईंट बी अँड डी सेम लेवल आहेत, आणि इथं काय म्हणतोय, प्रेशर ॲट पॉईंट बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट डी. मग प्रेशर ॲट पॉईंट बीचे इथलं जास्त आहे, म्हणजे इथलं प्रेशर जास्त आहे आणि इथं काय कमी आहे, हे असं इक्वेशन सांगते.
परंतु दिसताना आपल्याला प्रेशर काय दिसतात, दोन्ही पॉईंट कसे दिसतात, सेम दिसतात. मग आपल्याला माहिती आहे ज्या प्रेशर जिथं जास्त असेल, बरोबर आहे, इथं काय कमी आहे, मग काय होणार, जास्त प्रेशरकडून कमी इकडं लिक्विड होणार, फ्लो होणार आहे. म्हणजे तर लिक्विड इन ऑर्डर टू मेंटेन प्रेशर, तो मेंटेन करायला बघणार, इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर मेंटेन करायचं त्याला. म्हणजे लिक्विड काय होणार आहे, फॉल्स. कुठपर्यंत फॉल्स होणार आहे, जोपर्यंत इथलं प्रेशर बी पॉईंटचं आणि प्रेशर ॲट पॉईंट डीचं काय होत नाही, इक्वल होत नाही, तोपर्यंत लिक्विड काय होतं, फॉल्स होतो. दिस इज द कॅपिलरी फॉल्स. समजलं? कारण हे इक्वेशन सांगते पी बी ग्रेटर दॅन पी डी. याचा अर्थ काय, प्रेशर ॲट पॉईंट बी आणि ह्याच्यापेक्षा इथलं प्रेशर काय जास्त ह्याच्यापेक्षा. पण हे दोघं कशी दिसतात, सेम हॉरिझॉन्टल लेवलला दिसतात, सेम लेवलला आहेत. हा काय सांगतोय, प्रेशर बी काय ह्याच्यापेक्षा जास्त आहे. मग इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर, हा प्रेशर मेंटेन करायला बघणार इथलं आणि इथलं. मग ते लिक्विड लेवल काय ते फॉल्स होते. कुठपर्यंत फॉल्स होते, जोपर्यंत इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर काय नाही, इक्वल होत नाही. पी बी इज इक्वल टू पी डी, जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत लिक्विड लेवल काय ते फॉल्स होते. ह्यालाच आपण काय आहे, कॅपिलरी फॉल्स. क्लिअर? कुठं फॉल्स होते, इनसाइड द, आतमध्ये काय होतं ते असं फॉल्स होतं. हे बिफोर आणि हे काय असणार आहे, आफ्टर्स. काय डाऊट्स? समजलं? ठीक आहे. आता आपण कॅपिलरी राईज बघणार आहे. सेम असणार आहे कॅपिलरी राईज. त्यासाठी आपण लिक्विड लाईक वॉटर घेणार आहे आणि वॉटर कम्प्लिटली वेट्स द ग्लास किंवा कॅपिलरी ट्यूब्स. द मेनिस्कस कसं असणार आहे, अप्पर मेनिस्कस काय असणार आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब कसं असणार आहे, कसा असणार आहे, असा, हा कॉन्केव. ठीक आहे. बघा इथंच मी सांगतो, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. थोडंसं चेंजेस करतो डायग्राम इथंच. हे आफ्टर कंडिशन असणार आहे. इथं शेप असा दाखवतो. ठीक आहे. कॅपिलरी राईज बघू आपण. आणि अप्पर कसा आहे, कॉन्केव. बघा सिंपल आहे. लिक्विड लाईक वॉटर कन्सिडर केले आपण आणि वॉटर कम्प्लिटली वेट्स द कॅपिलरी ट्यूब्स आणि मेनिस्कस इनसाइड द कॅपिलरीज कसं असणार आहे, अप्पर कॉन्केव. ओके. 4 पॉईंट कन्सिडर केलेत, ए बी सी आणि डी. द पॉईंट ए जस्ट अबो असणार आहे. आता अबो असणार आहे म्हणजे कुठं असणार आहे, हा सर कशाचा असणार आहे, कॉन्केव सरफेस. थोडासा चेंज आहे आणि थोडे इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पॉईंट बी कुठे, जस्ट बिलो द कॉन्केव. पॉईंट सी कुठे असणार आहे, जस्ट अबो प्लेन सरफेसचे अबो असणार आहे, कुठे आउटसाइड द, आणि डी सुद्धा सेम. नंतर पी हे प्रेशर असणार व्हॅल्यूज ॲट पॉईंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, प्रेशर हे नेहमी कॉन्केव साईडवरतीच काय असतं, जास्त कशापेक्षा, कॉन्वेक्सपेक्षा. आता बघा इथं प्रेशर काय असणार आहे, जास्त. इथं उलटं होतं म्हणजे पी ए ग्रेटर दॅन काय असणार आहे, पी बी. आता प्रेशर इथं काय जास्त, ए पॉईंटचे इथं प्रेशर काय जास्त, हा कॉन्केव आहे, इथं कमी आहे. ठीक आहे. बरं मला आता हे कारण सांगा, पी आणि पी सीमध्ये काय असेल, पी आणि पी सी ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं वेळ काय असणार, सारखं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. नंतर पी सी आणि पी डीमध्ये काय रिलेशन असेल, पी सी आणि पी डी इक्वल असणार आहे का, तर प्लेन सरफेस. मग पी इज इक्वल टू पी सी आणि पी सी इक्वल पी डी, त्यामुळे हे दोघं असणार आहेत इक्वल. देअरफॉर पी इज इक्वल टू काय असणार आहे, पी डी. बघा आता मग मला सांगा, पी डी आणि पी बी मध्ये काय असेल, कोण मोठा असेल, पी इज इक्वल टू पी डी, त्यामुळे पी डी हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन. इथं काय होतं, पी बी मोठा होता म्हणजे प्रेशर इथलं काय असणार आहे, जास्त असणार आहे आणि इथलं काय असणार आहे,
कमी असणार आहे. प्रेशर ॲट पॉईंट डी ग्रेटर दॅन प्रेशर, परंतु बट द पॉईंट बी अँड डी हे कसे आहेत, आर सेम लेवलला आहेत. परंतु प्रेशर काय सांगते इथलं इक्वेशन, प्रेशर ॲट पॉईंट डी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. इथलं प्रेशर काय जास्त आणि इथलं काय कमी आहे. मग आपल्याला माहिती आहे जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडं, म्हणजे लिक्विड काय होणार, इकडं राईज होणार आहे. म्हणजे ही लिक्विड राईज होतं इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. कुठपर्यंत राईज होतं, प्रेशर ॲट पॉईंट बी आणि प्रेशर ॲट पॉईंट डी काय होत नाही, जोपर्यंत इक्वल होत नाहीत. इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर, बघा अशी जर सिच्युएशन झालं तर इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर्स लिक्विड काय राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. कुठपर्यंत राईज होतं, सगळं राईज होत नाही, जोपर्यंत प्रेशर हितलं आणि हितलं कळत नाही, इक्वल होत नाही. मग गत असते. हा काय झाला कॅपिलरी राईज. सिम्पल आहे अतिशय, हे लिहू शकता तुम्ही. हे काय टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, हे फक्त कॅपिलरी फॉल्स आहे. ओके, थँक्यू.